मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले। उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र। सांगलीतल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन। शौर्यचे वडील पानिपत शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष। रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये थार गाडी 500 फूट दरीत कोसळली। 6 पैकी 4 मृत्यू, 2 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुण्यामध्ये धर्मदाय आयुक्त निराधार वृद्धांच्या भेटीला। सर्व वृद्धांना गायकवाड यांच्या मूळच्या वृद्धाश्रमात नेणार, धर्मदाय आयुक्तांची माहिती। कल्याणमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या। लोकलमध्ये 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्यानंतर अर्णव खैरे झाला होता निराश। नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रारी केल्याची माहिती। भेटून आल्यावर मात्र एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा असं वक्तव्य। भाजप आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षातले पक्षप्रवेश थांबवा। अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी। महायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका अशाही शिंदेंच्या सूचना। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणेंची दोन्ही मुलं आमने सामने। पक्षासाठी 100% देणार असं नितेश राणेंचं आव्हान। तर आपलेच आहेत तर समोर का, निलेश राणेंचा सवाल। विधेयक मंजुरीसाठीची राष्ट्रपती आणि राज्यपालांवरची कालमर्यादा सुप्रीम कोर्टानं हटवली। कोर्ट राष्ट्रपती राज्यपालांवर बंधनं घालू शकत नाही असा निकाल। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज। बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा घेतली शपथ। मोदी, शहा, फडणवीस, शिंदे, अजित पवार सोहळ्याला उपस्थित।